त्र्यंबकेश्वर शहरात त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर रथोत्सव उत्साहात संपन्न. देवस्थानचे उत्कृष्ट नियोजन. कोरोना कोविडच्या सलग 2 वर्षाच्या खंडानंतर त्र्यंबकेश्वरला आज सोमवार दिनांक 7 रोजी भगवान त्र्यंबकराजाच्या रथ मिरवणुकीत हजारो भाविकांनी उपस्थिती नोंदवली. तत्पूर्वी रथाची पूजा सरदार रघुनाथराव विंचुरकर यांचे पुरोहित रवींद्र शास्त्री अग्निहोत्री यांनी केली. अर्धा तास पूजा केल्यानंतर रथाला सुनील अडसर यांची एक बैलजोडी आणि विष्णुपंत गाजरे यांच्या 2 बैलजोड्या अशा 3 बैलजोड्या जोडून साधारण 4:15 वाजता रथ मिरवणुकीत प्रारंभ करण्यात आला. तत्पूर्वी कोठी संस्थांमध्ये दर सोमवारी देव ठेवतात तेथे देवस्थानच्या वतीने पेशव्यांचे पुरोहित दिलीप शास्त्री रुईकर यांनी भगवान त्र्यंबकराजाची महापूजा केली. यावेळी देवाची पूजा आरती होऊन देवाचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा रथात आरूढ झाले. तर पालखी रथ मिरवणुकीत हजारो भाविक सामील झाले होते. मोरे बँड पथक, देवस्थानचे पारंपरिक वाजंत्री, उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे, राणी डफळ यांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात होता. पालखी समवेत खासदार हेमंत गोडसे, मुख्यमंत्र्यांचे सीबीआय सहाय्यक माशेलकर, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष विकास कुलकर्णी, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोगावकर, उपनगराध्यक्ष त्रिवेणी तुंगर सोनवणे, विश्वस्त भूषण अडसरे, शहर प्रमुख लोकनेते सुरेश तात्या गंगापुत्र, कैलास घुले, सर्व नगरसेवक, विश्वस्त दिलीप तुंगार, सत्यप्रिय शुक्ल, प्रशांत गायधनी, पंकज भुतडा, संतोष कदम, सौ तृप्ती धारणे, मुख्याधिकारी संजय जाधव, देवस्थानचे प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य व हजारो भाविक रथयात्रेत सामील झाले होते. रात्री 8 वाजता दीपमाळ प्रज्वलन करून व पूजन करण्यात आले. महिलांनी मंदिर परिसरात त्रिपुरवाती प्रज्वलित केल्या. तर रथमार्गावर श्री ज्योतिर्लिंग मंडळाकडून माजी नगराध्यक्ष कैलासवासी धनंजय तुंगार यांनी सुरू केलेल्या फुलांच्या रांगोळीची जवळजवळ 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर मृत्युंजय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने रथमार्गावर रंगरंगोटीसह रांगोळी काढण्यात आली आणि फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी व भाविकांनी त्रिपुर पौर्णिमेच्या उत्सवाचा आनंद घेतला. रथ कुशवार्तावर गेल्यानंतर पालिका सफाई कर्मचाऱ्यांनी सर्व खराब झालेली रांगोळी झाडून गोळा करून घंटागाडीत नेण्यात आली. रस्ता स्वच्छ झाल्यावर पुनश्च रांगोळ्या रेखाटण्यात आल्या. तर रंगाने काढण्यात आलेल्या रांगोळ्यांना फुलांची आरस करण्यात आली. पुनश्च रथाच्या फुलांच्या गालीच्या वर मार्गक्रमण करावे लागले. कुशावर्तावर जाताना देवस्थानतर्फे फटाके फोडण्यात आले. याशिवाय परतीच्या मार्गावर ठिकठिकाणी शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या नयनरम्य आतषबाजीने लोकांच्या डोळ्यांची पारणे फेडली. 2 वर्षांच्या खंडानंतर रथ मिरवणूक काढण्यात आल्याने लोकांना भाविकांना प्रचंड आनंद झाला. या पार्श्वभूमीवर आनंदात भर म्हणून लक्ष्मीनारायण चौकात त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे 250 किलो पेढे वाटप करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार न घडता अत्यंत आनंदात हा रथोत्सव पार पडला. याचे सारे श्रेय देवस्थानचे अध्यक्ष न्यायमूर्ती विकास कुलकर्णी, सर्व विश्वस्त, त्र्यंबकेश्वरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या नियोजनाला जाते असे म्हणता येईल.
त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् 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 त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान्
बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान्